श्री स्वामी समर्थ. आपल्याला तर माहीत आहे 29 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. आपल्या गुरूंची म्हणजे श्री स्वामी समर्थांची किंवा दत्तगुरूंची आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर गुरुपौर्णिमेला अभिषेक घरच्या घरी कसा करावा ते मी तुम्हाला सांगणार आहे. गुरुपौर्णिमेला घरच्या घरी मूर्ती किंवा फोटोवर पूजन कसे करावे, शास्त्रानुसार संपूर्ण विधी. गुरुपौर्णिमा हा गुरुच्या कृपेसाठी, ज्ञानप्राप्तीसाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अत्यंत पवित्र दिवस आहे. ज्यांना देहधारी गुरु नाही त्यांनी आपल्या आराध्य देवतेची किंवा सद्गुरूची मूर्ती अथवा फोटो गुरुस्थानी ठेवून भक्तिभावाने पूजा करावी. पूजेसाठी लागणारे साहित्य: स्वच्छ पाट किंवा चौरंग, श्री गुरु ची मूर्ती किंवा फोटो, स्वच्छ पाणी, गंध, हळद, कुंकू, अक्षदा, फुले, हार, तुळशीपत्र, योग्य असल्यास धूपदीप, नैवेद्य, फळे, दूध, पेढे किंवा घरातला सात्विक प्रसाद, दक्षिणा यथाशक्ती, आरतीचे ताट. पूजेचा संपूर्ण विधी: शुद्ध व स्नान: सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ व शक्य असल्यास पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करावे. संकल्प कसा करावा? हातात पाणी, अक्षदा व फूल घेऊन मनोभावे संकल्प करावा. मूर्ती किंवा फोटोची पूजा: मूर्ती असल्यास शुद्ध पाण्याने हलका अभिषेक करू शकता. फोटो असल्यास स्वच्छ कोरड्या किंवा किंचित ओलसर स्वच्छ कपड्याने पुसावा. फोटोवर पाणी किंवा पंचामृत ओतू नये. गंध व अक्षदा: गंध, अक्षदा, कुंकू आणि अक्षदा अर्पण कराव्यात. सुगंधी फुले किंवा हार अर्पण करून नमस्कार करावा. दीप लावून धूप दाखवावा. गुरुला प्रार्थना करावी. मनापासून प्रार्थना करावी. हे सद्गुरू देवा, माझ्या जीवनातील अज्ञान दूर करून मला सद्बुद्धी, सदाचार, भक्ती, सेवा आणि नामस्मरणाची प्रेरणा द्यावी. आपल्या चरणी अखंड श्रद्धा राहू द्यावी. गुरुमंत्र किंवा नामजप: गुरूंना गुरुमंत्र आणि त्यांनी त्याचा जप करावा, अन्यथा आपल्या आराध्य देवतेचे नामस्मरण करावे. ग्रंथ वाचन करावे. गुरुचरित्र, श्री स्वामी चरित्र, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता किंवा इतर सद्ग्रंथातील काही अध्याय वाचावेत. सात्विक नैवेद्य दाखवून प्रार्थना करावी. गुरुची किंवा आराध्य देवतेची आरती करावी. यथाशक्ती प्रदक्षिणा घालून साष्टांग किंवा अष्टांग नमस्कार करावा. कुटुंबातील सर्वांना प्रसाद द्यावा आणि दिवसभर शक्य तितके नामस्मरण करावे. पूजा नेहमी श्रद्धा आणि शुद्ध मनाने करावी. फोटोवर अभिषेक करू नये, मूर्तीवर करावा. गुरुपूजेपेक्षा गुरूंनी दिलेल्या शिकवणीचे आचरण अधिक महत्त्वाचे आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी दान, अन्नदान, गोसेवा किंवा गरजूंना मदत करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. सद्गुरूंची कृपा सर्वांवर अखंड राहो. श्री गुरु एक तेज आहे. गुरुचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधकार कुठल्या कुठे पळून जातो. गुरु म्हणजे एक असा मृदुंग आहे की ज्याच्या एका झणकाराने अनाहक नाद ऐकू यायला सुरुवात होते. गुरु म्हणजे असे ज्ञान की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते. गुरु ही एक अशी दीक्षा आहे की ज्याला गुरु दीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेला म्हणूनच समजा. गुरु ही एक अशी नदी आहे जी सतत आपल्या प्रवाहातून वाहत असते. गुरु म्हणजे असा सद-चित आनंद आहे जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो. गुरु म्हणजे एक बासरी आहे जिच्या नुसत्या मंजूळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंद मग्न होऊन जाते.
गुरु म्हणजे केवळ अमृतच. या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते. गुरु म्हणजे एक अशी कृपाच असते जी केवळ काही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही. गुरु कुबेराचा अक्षय खजिनाच आहे आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही. गुरु म्हणजे एक प्रसाद आहे. ज्याच्या भाग्यात असेल त्याला काहीच मागण्याची इच्छा उरत नाही. श्रीपादराजम शरण्यं प्रपद्ये. परमपूज्य श्री गुरु महाराजांनी अमृतवाणी. ईश्वरी कार्य कसे घडते याचे उत्तर शोधू नये. ते देता येत नसेल तरी जाणवत असते. फुलांचे रंग कसे होतात हे सांगणे शक्य नसते. रंगाचे गुणधर्म सांगता येतात. पण रंग, रूप, आकारादी कार्य कशी होतात हे सांगता येत नाहीत. हीच ईश्वरी लीला आहे. प्रत्यक्ष देह जात नाही. ईश्वर त्या स्वरूपात जाऊन कार्य करतो. शिष्य मुक्त होईपर्यंत आम्हालाच तुमच्या मार्गदर्शनासाठी यावे लागणार आहे. गुरु ही व्यक्ती आणि विशिष्ट नावाचे तुम्ही शिष्य या जन्मात आहात. पुढच्या जन्मात तुम्ही आणि मी या नावानेच राहणार नाही. तुमचे जन्म कर्मबंधानेच होत आहेत. तसे आमचे नसते. ईश्वरी योजना म्हणून सोपवलेल्या कामासाठी गुरुतत्त्वाला ईश्वरानेच यावे लागते. ईश्वराला बंधने नसतात. मोक्षाचे आकर्षण ईश्वराला नसते. ईश्वर बंधन मोक्षाच्या पलीकडचा आहे. गुरुतत्त्व हे ईश्वरतत्त्वच आहे. हे सतत ईश्वरी कार्यासाठी नामरूप धारण करून येत असते. पुढच्या जन्माची चिंता करीत बसण्यापेक्षा या जन्मातच तीव्र साधना करून हित साधावे. या जन्मात आपली भेट झाली याचा पूर्वजन्माशी संबंध असल्याशिवाय का? साधनेची फिकीर केली म्हणजे कोणतेच फिकीर राहत नाही. श्री नरसिंह सरस्वती दीक्षित स्वामी हे आपल्या गुरूला परब्रह्म मानीत असत. हीच भूमिका आपली गुरूबाबत ठेवली पाहिजे. आपल्या गुरु इतक्या सहजतेने सापडणार नाही. तो दाखवण्यासाठी बाहेरच्या गुरूची आवश्यकता आहे. देह, इंद्रिय, प्राण, मन, अहंकार हे सर्व गेल्यावर जो उरतो तो मी ज्ञानस्वरूप आहे. मनुष्य दुःख मागत नसतो तरी पण ते त्याला प्राप्त होत असते. न मागता जर दुःख लाभत असते तर सुखही न मागता प्राप्त होईल ही खात्री ठेवायची. ग्रंथ नीट समजले तर शब्दज्ञान होईल, पण नुसत्या शब्दज्ञानाने मोक्ष लाभत नाही. गुरूचे सार समजण्यासाठी अधिकारी व्यक्तीकडून श्रवण अधिक चांगले. शास्त्राचे सार समजून त्यानुसार साधनाच करावी लागते. त्याशिवाय ज्ञान होत नाही. अति वाचूनही बुद्धिभेद होण्याची शक्यता असते. अनुभव घेण्याचा प्रयत्न करावा. वाचनाने की वागायचे? वाचन करायचे असेल तर भागवत, दासबोध, गाथा, ज्ञानेश्वरी या 4 ग्रंथांपैकी आपल्या इच्छेप्रमाणे कोणताही एक ग्रंथ नित्य वाचनात ठेवावा. सद्गुरूचे जीवनातील स्थान. ज्याने सद्गुरू नाही केला त्याचा जन्म वाया गेला. ध्यानमूल गुरुमूर्ती. ध्यानमूल गुरुमूर्ती. सद्गुरूची उपमा कशालाच देता येत नाही. श्री स्वामी समर्थ. पुढील दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बनवूया. हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे. श्री स्वामी समर्थ.